आणि या सर्व दैत्याचा संहार करतील असा शाप दैत्याने शुक्राचार्याने दिला. आजपासून मद्यपान जो कोणी करील ब्राह्मण तोनी जामानिका होऊन नरक दारुण भोगिल. आणि आजपासून जो ब्राह्मण दारू पी तो असणारा अत्यंतापेक्षाही वाईट होईल आणि अल्पायुषी मरल असा शाप शुक्राचार्यानं दारू प्यायला दिला. ती शुक्राज्ञावधारान मोडवे हरिहरा मद्यपान करिता विप्रा प्रायचित्तची तत्काळ. त्या ठिकाणी हा शुक्राचार्य सामान्य नव्हता, ब्राह्मण कुळातला होता आणि त्याने दिलेला शाप आहे तो हरिहराला सुद्धा मोडता येत नाही. सहस्र वर्ष झाली पूर्ण कचास मने प्रभुनंदन आता स्वतःला जाऊन आपला श्रम करील. मग 1000 वर्ष झाले कच असणारा शुक्राचार्याच्या इथे आहे. शुक्राचार्याने आशीर्वाद दिला, बा तू आपल्या घरी जा आणि स्वतःचा आश्रम करून तुझ्या घरी आनंदाने राहा असं कचाला त्या ठिकाणी शुक्राचार्याने सांगितलं. नमस्कार आणि गुरुवाच्या चरणा निघता झाला रघुनंदन तो देवयानीने येऊन पदरी स्नेह धरिला. मग कच निघाला, देवयानी धावतच आली, पाठीमागून धरलं आणि काय बोलते ऐक. म्हणे म्या तुझी धरली आसा तू सुंदर निर्दोष पुरुष असुरी मारून निशेष 2 वेळा टाकिले. मग तू सुंदर आहे, देखणा आहे, मी तुझ्या आशेवर राहिले, माझी इच्छा तुझ्यावर जळली, 2 वेळा दैत्याने मारून तुला टाकलं, मात्र त्या संकटातून मी तुला सोडवलं. बोला पुढे काय म्हणतो. म्या शुक्राचार्यासी बोधिले 2 वेळा तुझ जन्मविले मानस तव पदी गुंतले वैनवे घे तुझ लागे. आणि मी 2 वेळाच माझ्या पित्याची विनंती करून तुला जिवंत केलं. कशासाठी केलं? माझी इच्छा तुझ्यावर जाईल, तू माझा पती व्हावास अशी माझी इच्छा आहे, माझा अंगीकार करावा लागेल कचा अशी ती देवयानी म्हणून. विद्या विलय संपन्न तुझ सारिका नाही आन मज सारखी दुसरी कामिना त्रिभुवनात असेना. आणि तुझ्यासारखा विद्या संपन्न या पृथ्वी तलावर दुसरा नाही, माझ्यासारखी ब्राह्मण कन्या एवढी रूपवान सुंदर या पृथ्वी तलावर नाही. त्यासाठी तुझी आणि माझी जोड व्हायलाच पाहिजे असा देवाने हट्ट धरला. अमृत संजीवनी विद्या पूर्ण तुझ प्राप्त झाली माझेन मज वरिता प्रभुनंदन स्नेह वाढवील विशेष. आणि माझ्यामुळं 2 वेळेस वाचला, 3रं अमृत संजीवनी मंत्र तुला माझ्यामुळं प्राप्त झाला. आणि तू जर समजा मला वरलंस तर जावाई म्हणल्यावर तर त्या ठिकाणी असणार उतरणीवर पडायची वेळ असं होईल ना. पुन्हा तर तुला काही कमीच नाही. बोला सो त्या ठिकाणी काय म्हणतो. कच बोले आदरे तुम्ही आम्ही एकोदरे बंधू भगिनी निर्धारे नाही दुसरे संपत्त. त्यावेळेस कचानं सांगितलं, ज्या शुक्राचार्याच्या उदरातून तू आलीस आणि त्याच शुक्राचार्याच्या उदरातून मी आलो, तुम्ही आम्ही बहीण भाऊ, इथं दुसरा विचार होणार नाही. तुझ माझा जनस्थान कविराचे उदर पूर्ण ज्येष्ठ भगिनी माते समान जनी वचन बोलिसी. आणि तुझा आणि माझा जन्म एकाच उदरातून झाला. तू माझ्या अगोदर जन्माला आली, तू माझी थोरली बहीण माते समान असते. त्यासाठी इथं दुसरा विचार होणार नाही असं कचाने ठासून सांगितलं. यावरी देवयानी बोलता कचातून नष्ट परम धूर्त माझ्यान पुरविशी मनोरथ कप
कपट साधुत्व तुझे. मग देवाने सांगितलं धूर्तस तू कपटीस, तुझं साध्य केलं की पळून चालला, मात्र माझी इच्छा पूर्ण तू करत नाही. तू कपटी आहेस अशी त्या ठिकाणी देवयानी त्याला शाप दिला. संजीवन मंत्र निर्मळ होईल तुझा निष्फळ. दिजे व्यक्त गेली सकळ समय फळ न देती. या ठिकाणी तुला संजीवनी मंत्र प्राप्त झाला याचा गर्व आलाय. त्या गर्वाचा मी इतकाच झाला करते तुला शाप देतो. टायमाला तो मंत्र तुझ्या ध्यानात येणार नाही असा शाप देवयाने दिला. कच मन देवयानीसी विचार न करिता मत शापीशी. तू ब्रह्म कन्या निश्चयसी क्षत्रियासी वरसील पै. मग कशाने सांगितलं तू विचार न करता मला शाप देतोस, त्याच्यामुळं तू असणारा क्षत्रिय पती होय तुला असा त्या ठिकाणी कच्याने तिला शाप. कदानवरीचा ब्राह्मण तुझा शापले दिली कठीण. तू स्नेह केला साधारण गुरुनंदिनी विशेष. तू गुरुची मुलगी आहेस, माझी गुरु तुम्ही आम्ही गुरुबंधू आहोत. मी तुला शाप देणार नाही, मात्र तुला ब्राह्मण वारणार नाही, क्षत्रियच पती करावा लागेल. शाप देत नाही, मात्र क्षत्रिय पती करावा लागेल. माझा मंत्र न फळ निशेष तरी उपदेशीन तुझयास. कार्य चालेल विशेष गुरुप्रसादे करोनिया. आणि मला जरी तुझा शाप झाला असला तरी हा मंत्र मी दुसऱ्याला सांगतो आणि त्याच्या मुखातून असणार माझं कार्य सिद्धीला जाईल यात संशय नाही असा कच देवाने म्हणतो. आयुष्य बोलवली तारा सुत क्षेत्रपदास पावला त्वरित. सामोरा येऊन शचिनाथ सन्मानित गुरुसुता. मग तो असणारा कच अमरपुरीला आल्याच्या नंतर 33 कोटी देवाचा राजा इंद्र कचाला आडवा गेला. त्याचा मान सन्मान करून त्या ठिकाणी कचाला अंगणासनावर बसवलं. देवनियाचे मालिंगन दिव्य आणि बैसवून वाद्य गजरे कर्ण विरहित नेला स्वस्थाना. मग वाद्यदार वा इंद्र गेला. इंद्रानं अनेक प्रकारचे 16 प्रकारचे वाद्य वाजवत मिरवत असणार अमरपुरीमध्ये त्या ठिकाणी सभेमध्ये नेलं. वंदनीय गुरुचरण समीप वैश्य शास्त्र नयन. कचे सांगितले वर्तमान क्षेत्र कोणी तोषला. मग त्या ठिकाणी असणार जो त्या ठिकाणी असणारा घडलेला सर्व वृत्तांत कच्याने 1000 वर्षाचा वृत्तांत सांगितला. इंद्र आणि बृहस्पती ऐकत होते. इंद्र म्हणत आहे धन्य धन्य कचा, केवढं सामर्थ्य तुझं आहे असं सर्व देव म्हणू लागले. सबीज मंत्र ते वेळा कचे गुरुस सांगितला. प्रतिती समयेत फळला आनंदला देवरावा. मग तो मंत्र आपल्या पित्याला त्या ठिकाणी बीजा सहित कच्याने सांगितलं. 33 कोटी देवाचा राजा इंद्र आनंदी आनंद झाला. आता मला या ठिकाणी देवदैत्याच्या युद्धात आपला पराजय होत नाही.